नमस्कार. आज 26 नाही 28 फेब्रुवारी 2026. ओके, 28 फेब्रुवारी 2026 आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे नॅशनल सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करतो, साजरा करतो. पूर्ण भारतभर हा साजरा केला जातो. याच्यामध्ये विविध शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा काही पतसंस्था असतील, प्रतिष्ठान असतील किंवा काही संघटना असतील, ह्या काय करतात, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पातळीवर किंवा गाव पातळीवर किंवा संघटनात्मक पातळीवर सायन्सचे एक्झिबिशन भरवलं जातं. ओके, प्रदर्शन भरवलं जातं आणि लहान लहान मुलांकडून वेगवेगळे प्रोजेक्ट केले जाते. तुम्ही पण केले असतील ना सायन्स डेला. आणि हे का बरं गरजेचं आहे, तर आपल्या संविधानामध्येच एक वैज्ञानिक दृष्टिकोन असावा. आपण धर्मनिरपेक्षता असावं, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाने मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून आपण जगावं, यासाठीचा प्रयत्न आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. तो आपण रिअल लाईफमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अनुभवला पाहिजे, जगलो पाहिजे, वागलो पाहिजे. म्हणून हा दिवस आपण साजरा करावा आणि करत आलेला आहोत आणि भविष्यात पण करणार आहे. पण त्यामागचं बॅकग्राऊंड काय ते सांगण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतो. आत्ताच सगळ्यांनी सांगितलं की डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण म्हणजे सी.व्ही. रमन हे भारताचे एक थोर सायंटिस्ट होते. यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी एक खूप मोठा थेसिस बनवला. कुठं बनवला? इंग्लंडला. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडनचे जे इन्स्टिट्यूट आहे तिथं ते फिलॉसॉफी थ्रू गेले होते आणि त्यांनी तिथं एक प्रकाशाच्या विखुरणाचा एक सिद्धांत मांडला, डिस्पर्शनवर सिद्धांत मांडला. आकाश निळं का दिसतं, पाणी निळं का दिसतं, कशा पद्धतीने इफेक्ट होतात, इंद्रधनुष्याचे कलर असे का आहेत, प्रिझम, न्यूटननी प्रिझमचं ते लावलं 7 कलर वगैरे, कलरच्या वेवलेंथ वगैरे, व्हिज्युअल स्पेक्ट्रा वगैरे सांगितलं. परंतु त्याच्या पुढं जाऊन त्यांनी रमन इफेक्ट एस्टॅब्लिश केला किंवा एक शोध निबंध प्रदर्शित केला आणि तो आजचा दिवस होता, 28 फेब्रुवारी 1928. आणि त्याच्या 3 वर्षानंतर त्या प्रबंधाला किंवा त्या गोष्टीला किंवा त्या याला आपण काय म्हणलं, आपण म्हणण्यापेक्षा जागतिक लेवलला त्याला रमन इफेक्ट म्हणलं. त्या इफेक्टलाच रमन इफेक्ट म्हणलं आणि त्या गोष्टीबद्दल त्यांना नोबेल प्राईज मिळालं. आशिया खंडातलं पहिलं नोबेल प्राईज जर कोणाला मिळालं असेल तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण म्हणजे सी.व्ही. रमन यांना भेटलं. ते खूप मोठे सायंटिस्ट होते. त्यांच्याकडं बघून, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन खूप सारे सायंटिस्ट बनले, जसं की होमी जहांगीर बाबा असतील आपले, त्याच्यानंतर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम असतील. हे त्यांच्या भातेमध्ये तयार झालेली आहे. तर यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी चिरुतिलापल्ली, ओके, तामिळनाडू इथे झाला. आणि ते पहिल्यापासून ब्राईट स्टुडंट होते, हुशार होते. त्यांनी सायन्सची पदवी घेतली. त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ते लंडनला गेले. त्यावेळेस पूर्ण जगावर ब्रिटनचं राज्य होतं. ओके, त्यांचा सूर्य मावळत नव्हता म्हणायचे, कारण खूप मोठं विस्तृत राज्य होतं पूर्ण जगावर. तर रॉयल इन्स्टिट्यूटची त्यांनी स्कॉलरशिपची एक्झाम परीक्षा पास होऊन ते तिथं गेले आणि तिथं त्यांना संधी भेटली आणि अशा पद्धतीचा शोध प्रबंध तयार करून त्यांनी जगावर आपला इफेक्ट दाखवला. म्हणून त्यांचं नाव पण त्या रमन इफेक्टला म्हणलं. जसं ओहम, हर्ट्झ हे काय सायंटिस्टचे नाव आहे ते, तसा एक इफेक्ट आहे भारताचा, तो म्हणजे काय, रमन इफेक्ट. मग या रमन इफेक्टमुळं त्यांना 30ला नोबेल भेटलं. 54ला पहिला भारतरत्न जर कोणाला दिला असेल तर कोणाला दिला, सी.व्ही. रमनला दिला. त्यांच्यासोबत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे पण होते आणि अजून एक जण होतं, तिघा जणांना दिला. तर 54ला त्यांना भारतरत्न दिलं. आणि 85-86 साली, मला वाटतं 28 फेब्रुवारी 1986 रोजी हा दिवस सायन्स डे म्हणजे विज्ञान दिवस म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात यावा
जेणेकरून काय होईल, भारतामधल्या लोकांना वैज्ञानिक दृष्टिकोन येईल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जर वाढ त्यांच्यामध्ये झाली तर अंधश्रद्धा, त्याच्यानंतर बुवाबाजी किंवा अजून कर्मकांड या ज्या गोष्टी त्या कमी होतील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर लाभला तर भारताचा विकास लवकर होईल. ओके, अशा पद्धतीचा हेतू सरकारचा होता. त्यांना 1957 साली लेनिन पुरस्कार भेटला, जो रशियाचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तो सुद्धा भेटलेला आहे. आणि त्यांनी 1947ला भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर एक रिसर्च सेंटर बनवलं. DRDO आणि इस्रो हे नंतर बनले, पण त्याच्या अगोदर बँगलोरला एक रिसर्च सेंटर बनवलं. त्याचं नाव काय होतं, रमन रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि त्या इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीची धुरा सांभाळली. IIS स्थापना केली, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च बेंगलोरचं जे आहे IIS, त्याची इस्टॅब्लिशमेंट केली. पहिले अध्यक्ष ते राहिले भारत स्वातंत्र्यानंतर. आणि त्यांनी खरंच भारतामध्ये सायंटिस्ट लोकांचा प्रभाव वाढवला. त्यांच्याच सहकार्यांनी, जे की आपण मोक्षकुंडम विश्वेश्वरय्या म्हणतो ना, पहिले सिव्हिल इंजिनिअरिंग डे सेलिब्रेट करतो त्यांच्या दिनानिमित्त, आठवतं का तुम्हाला? तर ते त्यांच्यासोबत काम केलं त्यांनी. होमी जहांगीर भाभा असतील किंवा अजून खूप सारे जे सायंटिस्ट आहेत ते त्यांच्या भात्यात तयार झाले. असं त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारं योगदान दिलं. आणि पिढ्या घडवण्याचं काम, शैक्षणिक क्षेत्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. अगदी नेहरूजींच्या काळात, त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्रीच्या काळात त्यांनी काम केले. आणि भारताला विकसित करण्यासाठी टेक्नॉलॉजीची कशी मदत घेता येईल ते केले. आणि त्यांचाच प्रभाव घेऊन पुढं APJ अब्दुल कलाम असतील, यांनी मिसाईल बनवल्या, अग्नी मिसाईल, पृथ्वी मिसाईल, आणि एक क्षेपणास्त्र क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण केला. आज जे चंद्रयान 2, 3 आपण लॉन्च करतो ना, त्याचा बेस जर कोणी बनवला असेल तर हे डॉक्टर CV रमन यांचं खूप मोठं योगदान आहे. आज इस्रो, DRDO यासारख्या संस्था ज्या भारतामध्ये डेव्हलपमेंट आणि सायन्सचं काम करतात, सायन्स अँड डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं, तर त्याचा बेस जर कोणी बनवला असेल तर CV रमन यांनी बनवला. तर असे थोर सायंटिस्ट यांचा 21 नोव्हेंबर 1970 या साली त्यांचा बँगलोर, म्हणजे जे रिसर्च सेंटर आहे IIS, तिथं त्यांचा मृत्यू झाला. आणि खूप मोठं पर्व शांत झालं. पण या काळात त्यांनी एवढं दिलं भारताला की आपण त्याची तुलना करू शकत नाही. मग भारत शासनाला कुठंतरी जाग आली आणि त्यांनी हा दिवस सायन्स डे म्हणून सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. आणि आज घडीला लहान लहान मुलं हा दिवस साजरा करतात. आणि आपल्या सभोवतालच्या जे वातावरणामधील अंधश्रद्धा आहे, जसं की सुरुवातीला पृथ्वी ही गोल आहे इथपर्यंत ओके होतं, गोल आहे का नाही याच्यावर वादंग झाले. एका सायंटिस्टला जेलमध्ये टाकून त्याचं आयुष्य त्याला संपवावं लागलं. गॅलिलिओ माहिती आहे त्यांना तुम्हाला? त्याचा मृत्यू त्याच्यामुळे झाला की तो काय म्हणला की पृथ्वी फिरते सूर्याभोवती. आणि त्या पोपनी, जे की पोप माहिती आहे का त्यावेळेसचे, एका विशिष्ट धर्माचे धर्माधिकारी, ज्याला आपण काय म्हणू धर्मपंडित, यांनी त्याला अशी जबरी शिक्षा दिली की त्याला मृत्यूदंड दिला. तर तो काय म्हणला की मी आज मरेल किंवा मरतोय, परंतु हे तुम्हाला मान्यच करावं लागेल की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. आणि तो मेल्याच्या नंतर 100 वर्षानं खरंच सत्य उघडकीस आलं. आणि सत्य काय होतं? पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. तर विज्ञानाने केलेलं संशोधन हे कधी अंतिम नसतं, त्याच्यामध्ये ते सिद्ध करावं लागतं. आणि तर्काला खूप महत्त्व असतं. तर तार्किक आणि बुद्धिप्रामाण्यवाद हे घेऊन विज्ञानाशी संगत साधून, विज्ञानाशी संलग्न राहून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उत्तुंग यश मिळवा. या दिनी मी तुम्हाला या शुभेच्छा देतो. आणि अधिकतमहून अधिक तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वैज्ञानिक क्षेत्रामध्ये, कारण तुमचं क्षेत्र बी एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं आहे, डिप्लोमा,
तर या क्षेत्रामध्ये प्रगती करो अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.